या प्रश्नाचं उत्तर आहे की मी देहरूप नसून देहाहून भिन्न आहे. देहाहून भिन्न असणारा मी कर्ता नसून अकर्ता आहे. अकर्ता असणारा मी सर्व शरीरात भिन्न भिन्न नसून किंवा अनेक नसून सर्व शरीरामध्ये एकरूप आहे आणि सर्व शरीरामध्ये एकरूप असणारा मी ब्रह्मरूप आहे. सच्चिदानंद व्यापक एकमेवाद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असं ब्रह्म तोच माझा आत्मा आहे किंवा तेच मी आहे. ब्रह्मच आत्मा आणि आत्माच ब्रह्म. मी ब्रह्म आहे असं सांगितलं. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर. त्या संबंधाने काही साधक बाधक चिंतन आता सांगतात की अशाच प्रकारचा आत्मा मानावा लागतो की जो आत्मा षडभाव विकार रहित आहे. म्हणजे आत्मा हा उत्पत्तीवान नाही, आत्म्याचा जन्म होत नाही, आत्म्याचा विनाशही होत नाही. तर आत्मा जन्मरहित कसा मानायचा आणि आत्म्याला जन्मरहितच मानलं पाहिजे. आत्म्याला जन्म मानला तर कोणत्या प्रकारचे प्रतिबंध येतात त्याविषयी विवेचन करतात. उत्तर चाललंय मी कोण याच प्रश्नाचं. हा शेवटचा उपसंहार करताना शेवटचे 2 परिच्छेद आहे. त्यापैकी हा परिच्छेद आहे आत्मा जन्मरहित आहे. तो ब्रह्मरूप आत्मा जन्मरहित आहे. म्हणजे जो आत्मा ब्रह्मरूप ठरला त्या ब्रह्माला जन्म मरण नाही, तसंच आत्म्यालाही जन्म नाही. आत्म्याचा जन्म मानला तर तो अनित्य होईल. समजा आत्म्यालाही जन्म मानला, तुम्ही काय म्हणता, सर्व अनात्म पदार्थ किंवा आत्मा अतिरिक्त असणारे सर्व पदार्थ उत्पन्न होतात. मग तसं जर आत्म्यालाही जन्म मानलं तर काय हरकत आहे असं जर कोणी म्हणेल तर ते सांगतात की आत्म्याला जन्म मानलं की तो आत्मा अनित्य होईल. कारण जे जे पदार्थ उत्पन्न होतात ते सर्व पदार्थ विनाशाला प्राप्त होतात. यद उत्पाद्यम तद विनाश्यम. जे उत्पन्न होतं त्याचा नाश निश्चित. आगाव उपजे आणि नाशे. त्या ठिकाणी जे उत्पन्न होतं ते निश्चित नाश पावतं. समजा आत्म्याला उत्पन्न होतो, आत्म्याला जन्म आहे असं मानलं तर आत्मा विनाशी होईल, अनित्य होईल. कारण जो अनित्य पदार्थ असतो तो उत्पन्न होण्याच्या पूर्वी नसतो आणि नाशानंतर नसतो. म्हणजे गौडपादाचार्यांनी म्हटलेले आदौ अंत्येचे यन्नास्ती वर्तमानेपि तन्तथा. जी वस्तू अगोदर नसते आणि नंतर नसते ती मधल्या काळात जरी प्रतीतीला आली तरी ती तत्वतः अभावरूपच असते, नसतेच. कशावरून? तर जसं मृगजले सूर्योदयाच्या पूर्वी नाही आणि सूर्यास्ता नंतर नाही. मधल्या काळात जेव्हा सूर्योदय मृगजल दिसतं तेव्हा देखील ते नाही. रज्जूवर बसणारा सर्प हा उत्पत्तीपूर्वी नाही आणि अधिष्ठान रज्जू ज्ञानानंतर नाही. मधल्या काळात दिसला तरी तो पदार्थ नसतो. गौडपादाचार्य दुसरं सांगतात आदौ अंत्येचे यत् अस्ति वर्तमानेपि तन्तथा. जी वस्तू अगोदर असते आणि नंतरही असते ती मधल्या काळामध्ये जरी प्रतीतीला आली नाही तरी ती असतेच असते. म्हणजे ती वस्तू त्रिकालाबाधित असते, ती सद्वस्तू असते असं सांगतात. त्याप्रमाणे इथं जर आत्म्याला जन्म मानला तर आत्मा अनित्य होईल. शुभ कर्मे करून उत्तम लोकाची प्राप्ती होते असे मानणारास आत्मा अनित्य मानता येणार नाही. आता दुसरं सांगतात आत्म्याचा जन्म का मानला पाहिजे याविषयी हे जे आस्तिक दर्शनकार आहे, जे लोकांना आत्मा म्हणजे शरीरच आहे की नाही, शरीराबरोबर आत्म्याची उत्पत्ती, शरीर गेलं की आत्म्याचा नाश असं जे मानणारे नास्तिक दर्शनकार हे 4 वाक, त्यांचा हा इथं प्रश्नच येत नाही. परंतु जे लोक वेदाला मानणारे आहे, वेदाला मानणाऱ्यांना आस्तिक असं म्हणतात. तर हे जे आस्तिक दर्शनकार आहेत तर यांनी असं मानलेले की जो मनुष्य शुभ कर्म करतो या जन्मामध्ये, पुढच्या जन्मामध्ये त्याला त्या शुभ कर्माची फलं मिळतात. किंवा जो अशुभ कर्म करतो त्या अशुभ कर्माची त्याला दुःखरूपी फलं, म्हणजे पापकर्माची त्याला दुःखरूपी फलं मिळतात असं मानणारे लोक आहेत. याचाच अर्थ हे शरीर पडल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी जो ज्या कर्माचा कर्ता असतो तोच त्या कर्माचा कर्मफलाचा भोगता असतो. या न्यायाने शरीर पडल्यानंतरही जो म्हणजे ज्या आत्म्याच्या ठिकाणी पाप किंवा पुण्यात्मक कर्म घडलं
त्यालाच त्या पाप पुण्यात्मक कर्मफलाचा भोग होईल. म्हणजे शरीर नाश झाला की आत्मनाश होतो असं म्हणता येणार नाही. आत्मनाश होतो म्हटलं तर त्या शुभाशुभ कर्माची फलं भोगणारा कोण आहे? कारण ज्या शरीरामध्ये राहून तुम्ही कर्म केली त्या ठिकाणी ते शरीर समाप्त झालं, म्हणजे शरीर म्हणजेच आत्मा, त्याचाच नाश झाला. आता पुन्हा जन्म कुठे आहे त्याला? म्हणजे याचा अर्थ पुन्हा जन्म मानता येणार नाही. शरीर म्हणजेच आत्मा म्हटलं तर याचाच अर्थ काय आहे? आत्मा जरी शरीर जरी पडलं तरी आत्मा म्हणून कोणीतरी असतो, आणि मानला नाही तर मग शुभाशुभ कर्म आणि त्या कर्मफलाची संगती सांगता येणार नाही. कोणत्या दृष्टीनं? आज बरेच केवळ सगळे नास्तिकच आहेत, सगळा पक्ष नास्तिकांचाच आहे का? काय आस्तिकही आहेत? हां, बरं, शिवाय ते आस्तिक जे ते अपौरुष वेदाला मानणारे आहेत, आहे की नाही? आणि वेद किंवा शब्द हे सर्वात प्रबल प्रमाण आहे, त्याला मानणारे जे लोक आहेत त्यांच्याप्रमाणे आत्म्याचा जन्म मानता येणार नाही. कारण का? तर शुभ कर्मे करून उत्तम लोकाची प्राप्ती होईल असे मानणारास आत्मा अनित्य मानता येणार नाही. जो मनुष्य शुभ कर्म करतो त्याला स्वर्गाधिकांची प्राप्ती होते. मग याचा अर्थ आत्म्याचा नाश मानता येईल का त्यांना? आत्मा तिथेही असतो. शुभ कर्मे करून उत्तम लोकांची प्राप्ती होईल असे मानणारास आत्मा अनित्य मानता येणार नाही. कारण शरीर नाशाबरोबर आत्म्याचा नाश मानला तर परलोकी जाणार कोण? जर शरीराचा नाश झाला की आत्म्याचा नाश. मग आता जे लोक म्हणतात की या जन्मात केलेले कर्माचा फल स्वर्ग लोकात होतो, तर स्वर्ग लोकात जायला आत्मा आहेच कुठं? या शरीराबरोबरच ते आत्म्याचा नाश झाला. मग परलोकामध्ये स्वर्ग फलाचा भोग घेण्यासाठी आत्माच नाही त्या ठिकाणी. म्हणजे याच्या ठिकाणी जाणारा कोण आहे? तिथं जाणारा जो आत्मा आहे त्याचा तर इथं नाश झाला, कारण तो आत्मा काय आहे? शरीररूप आहे, किंवा शरीराबरोबरच आत्म्याचा नाश होतो असं म्हटलं तर परलोकामध्ये सुख भोगण्यासाठी जाणार कोण? दुसरं सांगतात, मग शुभ कर्माचे कष्ट करा का? आणि मग म्हणे की या जन्मामध्ये आपण यत्तदग्रे विषमे व परिणामे अमृतोपम. शुभ कर्म करताना जरी इथं कष्ट होत असेल तरी त्याचा परिणाम काय आहे? स्वर्ग सुख. त्या ठिकाणी चिंतामणीच्या सडका, कल्पवृक्षाच्या बागा, अप्सराधिक हे सर्व भोग होतात. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी म्हणती यागाधिक म्हणती यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. मग असं कोणी करील का यज्ञाधिक कर्म करण्याचे कष्ट? ते कष्ट करून सुद्धा जर त्या ठिकाणी आपल्याला या आत्म्याचा इथंच नाश होतो, म्हणजे ते केलेलं पुण्यकर्म ते काही बरोबर जात नाही. जसं धनानी भोग पशवश्च गोष्टी, तसं केलेलं कर्म सुद्धा काय इथंच राहतं. मग परलोकामध्ये जाण्यासाठी जे पुण्यकर्माधिक करण्याचं कष्ट ते कहण्याचं काय कारण आहे असं ते म्हणतात. मग शुभ कर्माचे कष्ट करा का? आणि जर आत्मा उत्पत्ती विनाश म्हणावा तर वर्तमानकाली सुखदुःखाचा भोग पूर्वजन्माच्या कोणत्याही कर्मा वाचून होतो असेच म्हणावे लागेल. यासच अकृताभ्यागम असे म्हणतात. आणखी दुसरा एक दोष सांगितलेला आहे. जर समजा तुम्ही मानलं की आत्म्याची उत्पत्ती आणि विनाश होतो असं मानलं तर वर्तमान जन्मामध्ये, आता चालू जन्मामध्ये जर सर्व प्राणी मात्र पाहिले तर सगळे सुखी आहेत का? सर्व दुःखी आहेत का? नाही, कोणी सुखी आहे तर कोणी दुःखी. त्या सुखदुःखामध्ये कोणाला अधिक प्रमाणात सुख आहे, कोणाला कमी प्रमाणात सुख आहे. दुःखामध्येही कोणाला अधिक प्रमाणात दुःख आहे, कोणाला अधिक प्रमाणात सुख आहे. तेव्हा आता जर आत्म्याचा उत्पत्ती होते आणि आत्म्याचा नाश होतो, या शरीराबरोबरच आत्म्याचा नाश झाला असं जर मानलं तर आता या वर्तमान काळामध्ये मागच्या जन्मातल्या आत्म्याचा नाश झाला की नाही, मग वर्तमान काळात कोणी सुखी तर कोणी दुःखी. आणि कर्माचा तर काही संबंध नाही, कारण त्या कर्म करता जो आत्मा आहे तो तर त्याच वेळेला उत्पन्न झाला आणि नंतर तो नाश पावला, त्याबरोबर त्याचं कर्मही नाश पावलं. आणि या काळामध्ये मनुष्याला तर वेगवेगळ्या प्रकारे सुखदुःख होतात. कारण का? कोणी सुखी तर कोणी दुःखी. म्हणजे कर्माचं फल काय आहे? दुःख, आणि पुण्यकर्माचं फल आहे सुख. मग हा मनुष्य सुखी आहे याला कारण याचं पूर्वीचं पापकर्म किंवा पूर्वीचं पुण्यकर्म, किंवा हा दुःखी आहे म्हणून याचं पूर्वीचं पापकर्म असं आपल्याला म्हणता येईल का? नाही. पापकर्म किंवा पुण्यकर्म करणारा आत्मा तर त्याच ठिकाणी नष्ट झाला, उत्पन्न होऊन नष्ट झाला. मग आता या जन्मामध्ये जे मिळणारी सुखदुःखाचा होणारा भोग त्याला कारण पूर्वकर्म आहे का? नाही. मग त्यांनी अकृत एखादा दुःख भोगतो परंतु त्यांनी पूर्वीच्या पापकर्माशी संबंध आहे का? नाही. त्याने ते अकृत म्हणजे केलेलं नाही, पण न करता देखील, कारण तो तर तिथंच नाश झाला, न करता देखील मनुष्याला या ठिकाणी या जन्मामध्ये सुखाचं किंवा आपलं सुखरूपाने किंवा दुःखरूपाने त्याला फल प्राप्त होतं. अकृत अभ्यागम, न केलेलीची प्राप्ती, असा त्याचा वर्तमान काळात अर्थ होईल जर आत्मा उत्पत्ती विनाशवान मानला
तर या ठिकाणी अकृताभ्यागम नावाचा दोष येईल. मनुष्याने पूर्वीच्या कोणत्याही केलेल्या कर्माशी संबंध नसताना देखील मनुष्याला या जन्मामध्ये सुख किंवा दुःख रूप फल प्राप्त होतं. असा अर्थ होईल की नाही. याला कोणता दोष म्हणतात? अकृताभ्यागम नावाचा दोष म्हणतात. जर आत्मा उत्पत्ती विनाशवान म्हणावा तर वर्तमानकाली सुखदुःखाचा भोग पूर्वजन्माच्या कोणत्याही कर्मा वाचून होतो असे म्हणावे लागेल. यासच अकृताभ्यागम असे म्हणतात. आणि या जन्मी केलेल्या कर्माचा भोग दिल्या वाचून नाश होतो असे म्हणावे लागेल. यासच कृतप्रणाश म्हणतात. आणि समजा या जन्मी आपण कर्म केलं तर या जन्मी केलेल्या कर्माचा पुढच्या कोणत्या तरी जन्मी त्या केलेल्या कर्माच्या फलाचा भोग होईल असं म्हणता येणार नाही. कारण काय, या ठिकाणी आत्मा जर उत्पत्ती विनाशमान आहे तर आत्मा या ठिकाणी जे कर्म करेल तो आत्मा जेव्हा नाश होईल तेव्हा त्या कर्माचा नाश होईल. म्हणजे कृत म्हणजे केलेले जे कर्म आहे त्याचा इथंच नाश होतो. आत्म्याच्या नाशाबरोबर कर्माचा नाश. मग त्याचा फलभोग आपल्याला पुढे होणार आहे का? होण्याचं काही कारणच नाही. कारण आत्मा कसा आहे? उत्पत्ती विनाशवान. आत्म्याच्या ठिकाणी असणारं कर्म आत्म्याचा नाश झाल्याबरोबर कर्माचा नाश. पुढे ते कर्म काही फल देणार आहे का आपल्याला? नाही. म्हणजे मनुष्याने पाप भिरवासण्याची काही गरज आहे का? मी या ठिकाणी पाप केले तर पुढे मला काहीतरी दुःख होईल असं पाप भिरवासण्याची गरज नाही. पापाला भ्यायचं कारण नाही. आणि प्रयत्नपूर्वक पुण्यही करायचं कारण नाही. पुण्य असो की पाप असो ते आत्म्याबरोबरच त्या पुण्य पापाचा इथंच काय आहे? पुण्य पापरूप कर्माचा इथं नाश आहे. तर त्याच्या फलभोगाचा पुढच्या जन्मामध्ये प्रश्नच उद्भवत नाही. मग आपण जाणून पाप टाळा आणि जाणून पुण्य करा असं करण्याची काही आवश्यकता राहील का? राहणार नाही. परंतु हे योग्य आहे का? शास्त्रीय जगतामध्ये वेद प्रमाणाला अनुसरत असताना या ठिकाणी कर्माचा नाश होता असं म्हणता येईल का? स्वकर्मसूत्रेही ग्रथितोही लोका. सगळे लोक आपल्या कर्मसूत्राने बांधलेले. तीर्थगयाचे कर्मसूत्र मांडोली ठेविले स्वतंत्र. तो ती गती ते पात्र होची लागे. सकारात्मक एवकारात्मक माऊलीने सांगितलेले. शास्त्रीय जगतामध्ये म्हणतात धनानी भूमौ पशवश्च गोष्टे भार्या गृहदारी जन स्मशाने देहश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुगोगच्छती जीव एकाहा. असंच त्या ठिकाणी शास्त्रकार म्हणा सुभाषितकार सांगतात की धन वगैरे या सगळ्या गोष्टी स्थूल गोष्टी इथंच राहतात. धनानी भूमौ पशवश्च गोष्टे आपण मिळवलेलं पशुधन गोठ्यामध्ये राहतं. भार्या गृहदारी पत्नी उंबरठ्याच्या उंबरठ्यापर्यंत राहते. आणि जनस्मशाने लोक स्मशानापर्यंत येतात. देहश्चितायाम हा देह म्हणजे आत्मा नाही, तो चितेमध्येच जळतो. आणि परलोक मार्गाने कोण? कर्मानुगो गच्छती एकाहा जीवा. एकटा जीव कर्मानुसार परलोकाचा मार्गाचं अनुसरण किंवा अनुकरण करतो म्हणजे गमन करतो असं सांगितलं. या दृष्टीने जर पाहिलं तर हा दोष आहे की नाही? कृतप्रणाश आणि अकृताभ्यागम. केलेला अकृत अभ्यागम, केलेले न केलेल्याची प्राप्ती आणि केलेल्याचा नाश कृतप्रणाश असे दोन दोष याच्यावर येतात जर आत्मा उत्पत्ती विनाशवान मानला तर. यासच अकृताभ्यागम असे म्हणतात. आणि या जन्मी केलेल्या कर्माचा भोग दिल्या वाचून नाश होतो असे म्हणावे लागेल. यासच कृतप्रणाश म्हणतात. या अकृताभ्यागम व कृतप्रणाश दोषामुळे आत्म्यास उत्पत्ती विनाश म्हणता येत नाही. त्यामुळे आत्म्याला उत्पत्ती विनाशवान मानता येणार नाही. आत्म्याला काय मानला पाहिजे? नित्य असा मानला पाहिजे. आत्मा नाही असा कोणताही काळ नाही. म्हणजे आत्म्याला कालपरिच्छेद नाही. ज्याला कालाचा परिच्छेद नाही किंवा कालाने ज्याचा अंत होत नाही त्याला काय म्हणतात? नित्य असं म्हणतात. आता पुनर्जन्म मानल्याशिवाय व्यवहारातील सुखदुःखाची व्यवस्था लागणे शक्य नाही. म्हणजे व्यवहारामध्ये कोणाला जे सुखदुःख होतात ही सुखदुःखाला कारण त्याच्या पूर्वजन्मातील कर्म असंच मानावं लागतं. म्हणजे याचाच अर्थ काय झाला? पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य करावा लागतो. आणि समजा एखाद्याने सांगितलं पुनर्जन्म वगैरे काही नाही, आहे की नाही, मेलं म्हणजे गेलं, असा जर एखाद्याने सिद्धांत मानला पुनर्जन्म, तर आता वर्तमान जन्माची लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे सुखदुःख होतात. तरतम भावाने म्हणजे कमी अधिक प्रमाणात दिसतात. याची संगती म्हणजे पूर्वकर्माचा त्याचा काय मानला पाहिजे? संबंध मानला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ त्या मनुष्यापूर्वी आता या जन्मापूर्वी तो होता आणि तोच आता या जन्माला प्राप्त झाला म्हणजे पुनर्जन्म, त्याचा पुन्हा जन्म झाला आहे असं मानावं लागतं. म्हणजे
शास्त्रीय जगतामध्ये पुनर्जन्माचा सिद्धांत मानलेला आहे. आताच्या काळामध्ये जे काही भौतिक किंवा वैज्ञानिक प्रगतीमध्ये फार अग्रेसर असणारे देश आहे, अमेरिका, इंग्लंड वगैरे, यांच्यामध्ये पुनर्जन्माचा सिद्धांत मानलेला आहे. त्याच्यासाठी अनेक प्रकारचे त्यांच्या मॅगझिनमधून प्रसिद्ध करतात ते पुनर्जन्माचा सिद्धांत हा मानलाच पाहिजे. ही तर भारतीय दर्शन तर वस्तुनिष्ठच आहे सगळी. पुनर्जन्माचा सिद्धांत मानल्याशिवाय गत्यंतर नाही. तर म्हणजे युक्तीलाही जुळत नाही. जे श्रुती मानत नसेल तर युक्तीने देखील त्याची सिद्धी होते आणि अनुभवाने हे जे भूत वगैरे हे अनुभवाने देखील पुनर्जन्माची सिद्धी होते. मी सांगितलं असेल एक पुनर्जन्माचं कधी. इथं आपल्या जलाराम मंदिराजवळ एक दुकान होतं फोटोचं. त्यांचा जो मुलगा होता तो वयाच्या 4-5व्या वर्षी सांगायला लागला की मला माझ्या आईला भेटायचं, वडिलांना भेटायचं, असं काही शब्द बोलायला लागला. तेव्हा त्याचे बरीच चौकशी केली तर त्यांनी सांगितलं मी मूळचा जयपूरला आहे, माझे आई वडील जयपूरला आहेत असं त्यांनी सांगितलं. मग ते लोक स्वामी महाराजांकडे आले की हा मुलगा आमचा असं का बोलतो आम्हाला कळत नाही. आणि आम्ही त्या सायकॅट्रिकला मनोरुग्ण तज्ज्ञाला दाखवलं तर ते मनोरुग्ण म्हणून त्यांनी त्याची काही चिकित्सा केली तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही. तो म्हणतो आमचं घर अमक्या गल्लीत आहे असं. मग स्वामी महाराज म्हणजे जाऊन पहा. जाऊन पाहिलं तर त्यांनी सांगितलं की ते खिटरी कौलाचं आमचं घर आहे, अमक्या गल्लीत आहे. माझा किती 20 वर्षापूर्वी माझा खून केला शेजाऱ्यांनी, असं मी एकुलता एक मुलगा होतो. ते मग ते लोक तिथे गेले त्यांनी सांगितलेल्या पत्त्याप्रमाणे. तो माणूस आता पुण्यात त्याचं दुकान आहे, तिथून नेलं तर तो म्हटलं की तिथे गेल्यानंतर ते सर्व जसे तशी माहिती मिळाली. तो मुलगा बरोबर वयाच्या 12-13 वर्षापर्यंत तो सांगत होता. नंतर त्याचा हळूहळू ते कमी झालं. आता त्याला सांगता येत नाही पण तो सर्व माहिती सांगत होता. सांगायचं काय, पुनर्जन्म हा अनुभवानेच पण दिसतो, युक्तीनं पण दिसतो. श्रुतीनं तर सांगितलेलाच आहे. श्रुती, स्मृती, पुराण, महाभारतादी इतिहास या सगळ्या ठिकाणी पुनर्जन्म हा मानावाच लागतो, यांनी मानलेलाच आहे. म्हणजे शब्द, प्रमाण, श्रुती, युक्ती आणि अनुभव यांनी पुनर्जन्म मानावा लागतो. म्हणून ते म्हणतात पुनर्जन्म मानल्याशिवाय व्यवहारातील सुखदुःखाची व्यवस्था लागणे शक्य नाही. सगळेच मानव आहे की नाही, एकाला रोग, एक निरोगी, एक श्रीमंत, एक दरिद्री आहे की नाही, अशा प्रकारचा जो भेद दिसतो त्या भेदाची संगतीच सांगता येत नाही जर पुनर्जन्म मानला नाही तर. पुनर्जन्म मानल्याशिवाय व्यवहारातील सुखदुःखाची व्यवस्था लागणे शक्य नाही. आत्म्याच्या ठिकाणी जन्म लिंग शरीरामुळे प्रतीत होतो, वस्तुतः साक्षीरूप आत्म्यात जन्म नाही. जर या वाक्याचा कोणी जर अर्थ सांगितला तर ते धन्य आहे. म्हणजे एकदम एवढा अर्थ सांगा की आत्म्याचे ठिकाणी जन्म लिंग शरीरामुळे प्रतीत होतो, वस्तुतः साक्षीरूप आत्म्यात जन्म नाही. आतापर्यंत पुनर्जन्म मानला, आत्म्याला पुनर्जन्म आहे का? आत्म्याला पुनर्जन्म नाही. आणि पुनर्जन्म तर मानावा लागतो. मग पुनर्जन्म मानावा लागतो आणि म्हणतात की आत्म्याला तर पुन्हा जन्म आणि नाश नाही. मग आत्म्याच्या ठिकाणी आता एखादा मनुष्य आहे, जर त्याच्या शरीराचं मरण झालं तर तो स्वतःच मरण समजतो की नाही? शरीराच्या मरणालाच आपलं मरण समजतो, बरोबर आहे की नाही? वा. तर या ठिकाणी हे जे जन्मन आणि मरण हे आत्म्याला नाही, परंतु काय होतं आत्म्याच्या ठिकाणी त्याचा आरोप होतो. छान. तर लिंग शरीरामुळे प्रतीत होते, म्हणजे प्रतीत होते म्हणजे वाटतं, भासतं. वास्तविक आत्म्याला जन्म नाही. मग तो कोणामुळे भासतो? लिंग शरीरामुळे. लिंग शरीराचा येतात लिंग शरीराचा जन्म मरण आहे की नाही? लिंग शरीराचं जन्म मरण आहे. लिंग शरीराचं काय आहे जन्म आणि मरण? लिंग शरीर लिंग शरीराने किंवा सूक्ष्म शरीराने किंवा वासनात्मक शरीराने एका स्थूल देहाला सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणं याला जन्म म्हणतात, आहे की नाही? आणि त्या शरीराला सोडून दुसऱ्या शरीरात जाणं याला काय म्हणतात? मरण असं म्हणतात. या स्थूल देहात जेव्हा तो प्रवेश करतो लिंग शरीर तेव्हा त्याला जन्म म्हणतात. आणि या स्थूल शरीराला सोडून दुसरीकडे जातो तेव्हा या देहामध्ये त्याला काय मरण अशी संज्ञा येते. म्हणजे मरण म्हणजे काय? आत्म्याचं जन्म आणि मरण होत नाही. त्या ठिकाणी त्या स्थूल शरीरामध्ये असणारं सूक्ष्म शरीर किंवा लिंग शरीर याचं येणं आणि जाणं याला जन्म मरण म्हणतात. वस्तुतः आत्म्याला जन्म मरण नाही. मग आपण आत्म्याला जन्म मरण का प्रतीतीला येतं? आत्म्याचा जन्म आहे की नाही? लोक व्यवहारात काय म्हणतात, ह्या जीवात्म्याचा जन्म झाला, ह्या जीवात्म्याचं मरण झालं. मरण झालं म्हणजे लिंग शरीरात
स्थूल शरीरातून सोडणं किंवा एका लिंग शरीरातून दुसऱ्या लिंग शरीरात त्याचा प्रवेश आहे की नाही. प्रवेश झाला तर त्याला जन्म म्हणतात आणि त्याचं निर्गमन झालं तर त्याला मृत्यू असं म्हणतात. म्हणजे वस्तुतः लिंग शरीराच्या ठिकाणी लिंग शरीरामुळं लिंग शरीराचे होणारा जो व्यवहार तो व्यवहार आत्म्यावर काय केला जातो, आरोपित केला जातो आणि त्यामुळे आत्म्याचं जन्ममरण आहे असा भ्रम होतो किंवा अशी मिथ्या प्रतीती येते असं सांगतात. हां, हे झालं. पण आता हे लिंग शरीर आहे हे कधीपासून आहे? हे लिंग शरीर उत्पन्न झाले का ते अनादी कालापासून आहे? हां, मग लिंग शरीराचं अनादी कालापासून. आता मग हे लिंग शरीर अनादी जसं आहे तसं अनंत आहे की नाही. आता त्याचा नाश होईल का कधी? वा, तर त्याचा नाश कधी होईल? ब्रह्मज्ञान. आणि समजा ब्रह्मज्ञान झालं नाही तर त्या लिंग शरीराच्या नाशाचा दुसरा काय उपाय? नान्य हा पंथा विद्यते आहे नाय. त्याच्या नाशाचा दुसरा कोणताही उपाय नाही. जेव्हा ब्रह्मज्ञान होईल तेव्हा, आहे की नाही. ह्या स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीराचं मूळ कारण काय आहे? हा, याचं कारण काय आहे? अज्ञान. त्याला काय एखादं नाव आहे का काही? त्या अज्ञानाला काय शरीर म्हणतात का? हां, मला वाटलं का अज्ञानालाच कारण शरीर म्हणतात. तसं तर नाही ना. नाही. अज्ञानालाच काय म्हणतात ना, कारण शरीर. आणि ब्रह्मज्ञानाने काय होतं? अज्ञानाचा नाश होतो म्हणजे कारण शरीराचा नाश होतो आणि कारण शरीराचा नाश झाला की आपोआपच लिंग शरीर स्थूल शरीर येतं. मग त्याच्यामुळे काय होतं? लिंग बरं अज्ञान गेलं म्हणजे कारण शरीर, ज्ञानाने ब्रह्मज्ञानाने कारण शरीराचा नाश होतो. चांगलं लक्षात घ्या. हां, आता ही प्रक्रिया पुन्हा 7व्या तरंगामध्ये त्याचं चिंतन येणार आहे. तर कारण शरीराचा नाश होतो हे मान्य आहे ना. मग कारण शरीराचा नाश झाल्यानंतर कार्य जे आहे ते लिंग शरीर आणि स्थूल शरीर, बरं ना. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर अशी 3 शरीर आहे. त्यापैकी जे त्यांचं मूळ कारण असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाच्या विरोधी कोण आहे? ज्ञान. मी ब्रह्म आहे असं ज्ञान. अहम ब्रह्मास्मी इत्याकार वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं विशेष चैतन्य ते अज्ञानाच्या विरोधी आहे, बरोबर ना. म्हणजे अज्ञानाचा त्याने नाश होतो. मग अज्ञानाचा नाश झाल्यावर त्याचे कार्य असणारं लिंग शरीर आणि स्थूल शरीर यांचाही तत्काल नाश होणारच की नाही. हां, काय होणार? अज्ञानाचंच कार्य आहे की नाही. मग अज्ञानाचा नाश झाला तर अज्ञान कार्य राहील का? जशी गर्भवती स्त्री आहे ती मरण पावली तर गर्भ जिवंत राहतो काय? मग अज्ञानाचा नाश झाला तर अज्ञान कार्य राहतं काय? हां, त्याच्याविषयी काय होतं? बाद निश्चय. म्हणजे याचा अर्थ काय? अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाद होतो. बरं, ते अज्ञान कार्य किती दिवस राहतं? प्रारब्धाचा क्षय होईपर्यंत. आणि प्रारब्धाचा क्षय जेव्हा होतो तेव्हा याचे प्राण कुठं लोकांतराला जातात की नाही. मग तिथंच म्हणजे कुठं? ब्रह्मस्वरूपातच. न तस्य प्राणा उत्क्रामंती इह एव समविलीयन्ते. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. हे वेदांताच्या ज्या प्रक्रिया आहे हे कायम आपण लक्षात ठेवायच्या. स्थूल शरीराचा आणि सूक्ष्म शरीराचा नाश होत नाही, त्याचा काय होतो? बाद होतो. आणि मग त्या स्थूल शरीराचा नाश कधी होतो? प्रारब्ध भोगून संपला असताना. प्रारब्ध कर्मणाम भोगात एव क्षया. हा भोगून संपलं की मग त्याला पुन्हा काही येत नाही. आता म्हणजे मग आता ते जे प्रारब्ध कर्म ते भोग देतात की नाही? त्याला देतात. परंतु तो भोग त्या प्रारब्ध कर्माचं त्याला भोगत असताना त्याला पुढं काही त्याच्याकडून जे केलं जाणारं जे कर्म आहे त्याचा पुढं काही फल होईल का नाही? त्याला नाही होणार. मग त्याचं कर्म कसं आहे? मग त्या कर्माचं का होणार नाही फल? त्याला ते अभिमान नसतो हे एक. आणि त्याचं जे कर्म आहे ना ज्ञानीपुरुषाचं त्याला भर्जित बियाप्रमाणे कर्म आहे. जसं भाजलेले हरभरे आहे की नाही. भाजलेल्या हरभऱ्याचा उपयोग काय आहे? तर आपण शेतामध्ये पेरले असताना ते पुन्हा उगवतात, आहे की नाही. हा त्याचा जसा उपयोग आहे त्याप्रमाणे. का भाजलेले हरभरे उगवत नाही? पण खाण्यासाठी उपयोग आहे की नाही. तसं त्याचं कर्म आहे ते काय फक्त भोग देण्यापुरतंच इथं समर्थ आहे की नाही. जन्म घालण्यासाठी त्याचं सामर्थ्य नाही. म्हणून प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय न तस्य प्राणा उत्क्रामंती. हे शास्त्राचे काय हे सिद्धांत. वेदांत चिंतन करणाऱ्या मनुष्याचे हे
ठाम अशा प्रकारचा निर्णय असला पाहिजे की ज्याला चिंतन झाले, ज्याला ज्ञान झाले, तो काय म्हणतो, हा माझा शेवटचाच काय आहे जन्म. आता हे कुठपर्यंत होणार? स्वामी महाराज सांगायचे, तुम्ही काही चिंता करू नका, तुम्हाला मरेपर्यंतच, फक्त जोपर्यंत तुम्ही जिवंत आहेत ना तोपर्यंतच हे त्रास होणार आहे. नंतर मेल्यानंतर तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाही. खडकावर आपटलं तरी तुम्हाला मरण येणार नाही. तुम्ही एकदा मरण पावल्यानंतर तरी तुम्हाला दुःख होणार नाही. त्याचं कारण काय? प्रारब्ध कर्म तोपर्यंतच या फलाचा काय होतो भोग. नंतर त्याला पुन्हा पुढचा जन्म देण्यासाठी जे भांडवल पाहिजे, कोणतं मूळ भांडवल आहे आज्ञा, ते गेलं आहे की नाही. आणि अज्ञान कार्याचा अभिमानही सुटलेला आहे. अशा वेळेला त्याला जन्म देण्याला काय भांडवल आहे त्याच्या पाठीमागं, कोणते हेतू आहेत, कोणती कारण आहे, तर कोणतंच कारण राहिलं नाही. जे प्राणाधिक सूक्ष्म शरीर होतं ते तर काय अधिष्ठानाच्या ठिकाणी लीन होऊन गेलं असं सांगतात. इथं वाक्य असे का बऱ्याच वेळेला भ्रांतीत पडतो मनुष्य किंवा त्याचा अर्थ लागत नाही. ते कोणतं वाक्य आहे? तर पुनर्जन्म मानल्याशिवाय व्यवहारातील सुखदुःखाची व्यवस्था लागणे शक्य नाही. आणि हे पुढचं जे वाक्य आहे ना, आत्म्याचे ठिकाणी जन्म लिंग शरीरामुळे प्रतीत होतो. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जन्म नाही, पण लिंग शरीराशी त्याचा संबंध असल्यामुळं त्याला काय वाटतं, आत्म्याच्याच अधिष्ठानावर लिंग शरीराचं आगमन आणि निर्गमन होतं की नाही. मग आपल्याला काय वाटतं, आत्म्याचंच आगमन आणि निर्गमन झालं, जन्म आणि मृत्यू आत्म्याचाच झाला असं वाटतं. वस्तुतः साक्षीरूप आत्म्यास जन्म नाही. आत्मा कसा आहे? साक्षी आहे, तो जन्मणारा आणि मरणारा नाही. जन्म आणि मरण याचाही तो काय आहे? साक्षी आहे. काय तो करा म्हणा, बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. असंच आहे ना, आम्हा जन्म मरण. वस्तुतः साक्षीरूप आत्म्यात जन्म नाही, त्या संबंधीचा प्रस्तुत विचार आहे. जर आत्म्यात जन्म मानावा तर जन्म मानण्यास काही हेतू किंवा कारण पाहिजे, परंतु आत्म्याचे जन्मास कोणीच हेतू असणे शक्य नाही. समजा आत्म्याला जन्म मानायचा झाला तर कोणत्याही पदार्थाला जन्म होतो तेव्हा त्या जन्माला मागं कोणीतरी कारण असतं की नाही. कारणाशिवाय कोणत्याही पदार्थाचं म्हणजे जन्म हा काय कार्यरूप आहे. कारणा वाचून कोणतेही कार्य उत्पन्न होत नाही. जन्म जर होतो, तो मनुष्याची उत्पत्ती होते किंवा जन्म होतो कोणाचा? आत्म्याचा. आत्म्याचा जन्म होतो तर आत्म्याच्या जन्माला कारण कोण असं आपल्याला सांगितलं पाहिजे. परंतु आत्म्याच्या जन्मास कोणी हेतू असणे शक्य नाही. कारण जो हेतू म्हणावा तो आत्म्याहून भिन्न असला पाहिजे. आणि आत्मभिन्न सर्व आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे, आणि जे कल्पित असते ते कोणास हेतू होत नाही. आता या ठिकाणी सांगतात, आत्म्याचा जर जन्म मानायचा तर आत्म्याचं कोणतं तरी कारण सांगितलं पाहिजे. आत्म्याचं जे कारण असेल ते आत्म्याहून भिन्न आहे की नाही? आत्मभिन्न मानावं लागेल. मग आत्म्याहून भिन्न असणारं जे कोणतंही कारण ते काय झालं? अनात्म, म्हणजे आत्मा सोडून. मग जे पदार्थ आत्मेतर पदार्थ असतात ते सगळे पदार्थ कल्पित असतात, आहे की नाही? तुका म्हणे तूच खरा येर वावगा पसार. आत्म्याच्या अतिरिक्त असणारे, आतापर्यंत आपण पाहिलं आत्माच फक्त काय आहे? नित्य आहे की नाही? आणि आत्म्याच्या अतिरिक्त असणारे सर्वच पदार्थ अनित्य आहेत. आत्माच सत आहे आणि त्याच्या अतिरिक्त असणारे सर्व असत आहेत, जड आहेत, दुःखरूप आहेत असं सांगितलं ना. मग आत्म्याच्या अतिरिक्त आत्म्याचं कारण सांगितलं. आत्म्याचं कारण आत्मा तर होऊ शकत नाही. मग आत्म्या भिन्न कोणीतरी मानला पाहिजे. जो आत्मभिन्न असतो ते सर्व कल्पित असतो. दुसरी एक गोष्ट आपण सिद्धांत आतापर्यंत वारंवार पाहिला की जो कल्पित पदार्थ असतो तो कोणाला कारण होत नाही, आणि कल्पित पदार्थ कोणाचं अधिष्ठानही होत नाही. कल्पित पदार्थ कोणाचा आश्रयही होत नाही. मग आत्मभिन्न असणारे अर्थात ते झाले अनात्म पदार्थ, ते झाले कल्पित, आहे की नाही? आणि ते कल्पित पदार्थ ह्या आत्म्याच्या उत्पत्तीचं कारण होऊ शकतील का? होऊ शकणार नाही. कारण जो हेतू म्हणावा तो आत्म्याहून भिन्नच असला पाहिजे. आणि आत्मभिन्न सर्व आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे, आणि जे कल्पित असते ते कोणास हेतू होत नाही. जसा उदाहरण देतात, जसा कल्पित सर्प रज्जूचे उत्पत्तीस हेतू नाही, तद्वत आत्म्याच्या ठिकाणी जे कल्पित आहे त्या आत्मोत्पत्तीस हेतू होणार नाही. आता बघा, रज्जूवर सर्प कल्पित आहे की नाही? रज्जूवर सर्प कल्पित आहे. मग कल्पित असणारा सर्प कधी रज्जूचं कारण होईल का? रज्जूच्या उत्पत्तीला हेतू कोणतर म्हणे सर्प. अहो, सर्पच रज्जूवर कल्पित आहे, आणि तो रज्जूच्या भिन्न असणारा जो कल्पित सर्प तो ह्या व्यावहारिक रज्जूच्या उत्पत्तीला कधीही कारण होऊ शकत नाही. कारण आमचा सिद्धांत आहे, कल्पित पदार्थ कोणालाही हेतू होत नाही.
तद्वत आत्म्याच्या ठिकाणी जे कल्पित असते ते आत्मोत्पत्तीस हेतू होणार नाही. तद्वत म्हणजे त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी तुम्ही सांगता ना, आत्म्याचं कारण कोण आहे? आत्मा सोडून दुसरे अनात्म पदार्थ, ते सगळे काय आहेत? कल्पित. आणि ते कल्पित पदार्थ आत्म्याच्या उत्पत्तीला कारण होतील का? अर्थात कधीही कारण होणं शक्य नाही. दुसऱ्या एका रीतीनेही आत्म्यास उत्पत्ती मानता येत नाही. ती अशी: आत्मभिन्न सर्व कल्पित आहे आणि कल्पित कोणाचंही कारण होत नाही. त्यामुळं आत्मभिन्न पदार्थ कोणी कल्पित, आपला आत्मभिन्न असणारे कल्पित पदार्थ आत्म्याला हेतू किंवा आत्म्याच्या उत्पत्तीला कारण असं मानता येत नाही. आता दुसऱ्या एका पद्धतीनं सांगतात, दुसरी एक प्रक्रिया सांगतात. दुसऱ्या एका रीतीनेही आत्म्यास उत्पत्ती मानता येत नाही. अजून एक पद्धती सांगतात की तुम्हाला आत्म्याला उत्पत्ती मानता येणार नाही. ती पद्धती सांगतात. ती अशी: जशी रज्जूच्या ठिकाणी दंड, सर्प, जलधारा इत्यादी भ्रांती होते, त्यात दोन अंश आहे. एक सामान्य इदमंश म्हणजे हा, आणि सर्पादी विशेषांश. त्यात सामान्य इदमंश सर्पादी विशेष अंशात व्यापक असतो. म्हणजे हा सर्प, हा दंड, ही जलधारा अशी प्रतीती येते. तो व्यापक सामान्य इदमंश रज्जू स्वरूप आहे आणि त्यासच रज्जूचे सामान्य ज्ञान म्हणतात. तो सामान्य इदमंश सत्य आहे, कारण रज्जूचे ज्ञानानंतरही इदमंशाची प्रतीती येते. ती अशी: भ्रांती कालात हा सर्प आहे, तेव्हा सर्पाशी मिळून हा या इदमंशाची प्रतीती होते, आणि रज्जू ज्ञानानंतर हा इदमंश रज्जूशी अभिन्न होऊन ही रज्जू आहे अशी प्रतीती होते. जर इदमंश मिथ्या असता तर भ्रांती निवृत्तीनंतर त्याची प्रतीती आली नसती. प्रतीती येते म्हणून इदमंश अधिष्ठान रज्जूरूप सत्य आहे आणि परस्पर व्यभिचारी सर्पाधिक ते कल्पित आहेत. ब्रह्मातिरिक्त सर्व पदार्थात 5 अंश आहेत. अस्थि, भाती, प्रिय हे 3 आणि नामरूप हे 2 मिळून 5. घट आहे हे अस्थि, घट भासतो हे भाती, आणि घट प्रिय आहे हा आनंद. हे 3 अंश ब्रह्माचे आहेत म्हणून सर्व पदार्थात व्यापक आहेत. घट हे नाम आणि गोल हे रूप 2 अंश मायेचे असून व्यभिचारी आहेत. जे कोठे असते आणि कोठे नसते त्यास व्यभिचारी म्हणतात. घट, नाम आणि गोल रूप पटाचे ठिकाणी नाही. पट आणि त्याचे रूप घटाचे ठिकाणी नाही. त्याचप्रमाणे सर्व पदार्थातील नामरूप अंश व्यभिचारी आहेत आणि अस्थि, भाती, प्रिय अंश सर्व ठिकाणी अनुगत आहेत. जसा सर्पदंडादिकामध्ये अनुगत इदम अंश सत्य असून अधिष्ठान आहे, तसे सर्व पदार्थामध्ये अस्थि, भाती, प्रिय रूप सत्य असून अधिष्ठान रूप आहे. आणि सर्पदंडादिकाप्रमाणे नाम आणि रूप व्यभिचारी असून कल्पित आहेत आणि अस्थि, भाती, प्रिय सच्चिदानंद रूप आहे. म्हणून अस्थि, भाती, प्रिय रूप आत्मा आहे आणि सच्चिदानंद रूप आत्म्याच्या ठिकाणी नामरूप सर्व प्रपंच कल्पित आहे. ते कल्पित पदार्थ आत्म्याच्या जन्मास हेतू होणे शक्य नाही, म्हणून आत्मा अजन्मा आहे. आता आत्मा अजन्मा किंवा जन्मरहित कसा आहे? पाठीमागे सांगितलं की आत्मस्वरूपावर कल्पित असणारे पदार्थ त्या आत्म्याला हेतू होत नाहीत, या रीतीनं सांगितलं. आता या ठिकाणी दुसरी प्रक्रिया सांगतात. बघा, आपल्या 4थ्या तरंगामध्ये झालेलाच विषय, पण कधी कधी ह्या परिभाषाची किंवा प्रक्रियेची आपल्याला काय होते, विस्मृती होते, आणि त्यामुळे पुन्हा हा विषय जणू काही नवीन आहे सांगतात असं वाटतं. परंतु तसं काही नाही. फक्त आता ह्याचं एकाग्रपणाने जर पाहिलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल. दुसऱ्या एका रीतीनेही आत्म्यास उत्पत्ती मानता येत नाही. ती अशी: जशी सगळे एकाग्र एकाग्र सोपं आहे, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. आता दिवसही थोडे राहिलेत आपले, त्या ग्रंथही पूर्ण झाला पाहिजे. तर समजून आलं नाही तर परत लगेच विचारा. जर एकाग्र होऊन पाहिलं तर लगेच समजेल, नाही तर 1 तास घेतला तरी आपल्याला एक पॅरेग्राफ सुद्धा समजणार नाही याचा. जशी रज्जूच्या ठिकाणी दंड, सर्प, जलधारा इत्यादी भ्रांती होते. मंद अंधकारामध्ये आपण एखादी दोरी किंवा रज्जू पडला असला तर समजा 3 जण आहेत, तर तो एक काय म्हणतो, या ठिकाणी दंड आहे असं म्हणतो, काठी पडलेली आहे. एक म्हणतो जलधारा आहे, या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे. एक म्हणतो या ठिकाणी सर्प आहे. किंवा 4 असतील तर एक म्हणतो पुष्पमाला आहे. 5 असतील तर म्हणतो एक जमीन दुभंगली आहे की नाही. असं प्रत्येकाच्या प्रमाणे वेगवेगळे भ्रम प्रत्येकाच्या ठिकाणी होतात. कोण आहे, कोण एकच रज्जू, पण त्या रज्जूच्या ठिकाणी अशा प्रकारचा भ्रम होतात. जशी रज्जूच्या ठिकाणी दंड, सर्प, जलधारा इत्यादी भ्रांती होते, त्यात 2 अंश आहेत. तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला रज्जूवर आपल्याला सर्पाचा किंवा सर्पाधिकांचा भ्रम होतो त्यावेळेला त्याच्यात 2 अंश. कोणते? एक सामान्य इदम अंश म्हणजे हा, आणि सर्पादी विशेष अंश.
त्याच्यामध्ये दोन अंश आहे. आपण जेव्हा म्हणतो की हा सर्प आहे किंवा हा दंड आहे, याच्यामध्ये दोन अंश कोणते? एक हा आहे की नाही, हा सर्प म्हणताना हा एक अंश आहे आणि सर्प हा एक अंश आहे. हे दोन अंश झाले की नाही. त्यापैकी हा जो अंश आहे त्याला काय म्हणायचं? हा सर्प, आयम सर्पः. तो आयम अंश कोणता आहे? सामान्य अंश आहे. आणि सर्प अंश आहे त्याला काय म्हणायचं? विशेष अंश म्हणायचं. एक सामान्य इदम अंश म्हणजे हा, इदम शब्दाचा अर्थ काय? हा. आणि सर्पादी विशेष अंश म्हणजे हा सर्प, याला विशेष अंश म्हणतात. त्यात सामान्य इदम अंश सर्पादी विशेष अंशात व्यापक असतो. आता ते म्हणतात सामान्य अंश कोणता? इदम आहे की नाही. हा इदम सर्पादी जे विशेष अंश आहेत त्यांच्यामध्ये व्यापक असतो, म्हणजे त्याचा त्यांच्याशी संबंध असतो. तो त्याच्यामध्ये अनुगत किंवा अनुस्यूत असतो. कोणता? इदम अंश. कसा? हा सर्प म्हणताना आणि ही जलधारा म्हणताना हा शब्द किंवा इदम शब्द जो आहे, इदम अंश जो आहे तो त्याच्यात अनुगत आहे की नाही. हा सर्प म्हणा, ही जलधारा म्हणा, हा दंड म्हणा, पण हा प्रत्येक ठिकाणी आहेत की नाही. मग हा जो आहे इदम अंश जो आहे तो प्रत्येकामध्ये अनुगत आहे. एक सामान्य इदम अंश हा आणि सर्पादी विशेष अंश. त्यात सामान्य इदम अंश सर्पादी विशेष अंशात व्यापक असतो. म्हणजे हा सर्प, हा दंड, ही जलधारा अशी प्रतीती येते. तो व्यापक सामान्य इदम अंश रज्जू स्वरूप आहे. त्याला सामान्य अंशाला व्यापक का म्हणतात? हा काय? हा, सर्व अल्प पदार्थांना, बरोबर ना, जो सर्व अल्प पदार्थांशी संबंध करतो त्याला काय म्हणतात? व्यापक आहे की नाही. सर्व अल्प पदार्थांशी जो संबंध करतो त्याला म्हणतात घटाकाश, मठाकाश. याच्यात आकाशाला काय म्हणतात? व्यापक. त्या घट मठ या अल्प पदार्थाशी त्याचा काय होतो? संबंध करतो, त्याला तो व्यापतो, म्हणून त्याला काय म्हणतात? व्यापक असं म्हणतात. ही परिभाषा कोणाची? नैयायिकाची आहे की नाही. सर्व अल्प पदार्थाची जो संयोगवान असतो त्याला व्यापक असं ते म्हणतात. आपल्या वेदांतामध्ये व्यापक कशाला म्हणतात? जो स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असतो त्याला व्यापक असं म्हणतात. आणि तिसरी व्यापकाची व्याख्या काल कोणती सांगितली? ज्याचा देशाने अंत होत नाही त्याला व्यापक असं म्हणतात, अशी काल आपण व्याख्या पाहिली, बरोबर ना. आता इथल्या प्रत्येक पंक्ती समजून घ्या. नाही आलं तर परत सांगायला सांगा लगेच, की हा विषय समजला नाही किंवा परत सांगा, एवढं तरी म्हणा, की आपण परत त्याचं पाहू. म्हणजे याची एक शृंखलाबद्ध अशा प्रकारची साखळी म्हणजे आपली एक लिंक आहे. तर ही जर लक्षात आली तर काही अवघड नाही. बघा, हा सर्प, हा दंड आणि ही जलधारा अशी प्रतीती येते. तो व्यापक सामान्य इदम अंश रज्जू स्वरूप आहे. आणि जो व्यापक असणारा सामान्य अंश इदम अंश तो कोण आहे? रज्जू स्वरूप. हा असं म्हणताना तो कोण आहे? रज्जू स्वरूप आहे. इदम अंश काय आहे? रज्जू स्वरूप आहे. आणि त्यासच रज्जूचे सामान्य ज्ञान म्हणतात. आणि या ठिकाणी जो कोणता व्यापक अंश आहे तो कसा आहे? रज्जू स्वरूप. आणि त्याचंच नाव काय आहे? सामान्य ज्ञान असं म्हणतात. सामान्य ज्ञान म्हणजे काय? सामान्यम एकत्वकरम. सामान्य सर्व विशेषामध्ये एकरूपा म्हणजे एकरूपाने अनुस्यूत असतं. कारण कसं, तुम्ही जरी सामान्य ज्ञान त्याला का म्हणायचं? इदम अंशाला सामान्य का म्हणायचं? हा सर्प म्हणलं तरी इदम आहेत, ही रज्जू आपलं ही रज्जू म्हटलं तरी ते आहेत, ही जलधारा म्हटलं तरी इदम अंश आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं? रज्जूचं इदम अंश सर्व विशेषामध्ये असतो, म्हणजे समान रूपाने राहतो, म्हणून याला काय म्हणायचं? रज्जूचं सामान्य ज्ञान असंही म्हणतात. त्या इदमचा जो सामान्य अंश आहे त्यालाच काय म्हणतात? रज्जूचं सामान्य ज्ञान. कारण ते कशामध्ये? सर्व रज्जूचं सामान्य ज्ञान जे ते सर्पामध्ये आहे की नाही, जलधारेमध्ये आहे की नाही, दंडामध्ये आहेत, जमीन दुभंगली त्याच्यामध्येही आहेत. तो व्यापक सामान्य इदम अंश रज्जू स्वरूप आहे आणि त्याचंच रज्जूचे ज्ञान म्हणतात. तो सामान्य इदम अंश सत्य आहे. त्या ठिकाणी इदम हा जो काय आहे तो सत्य आहे. म्हणजे त्यातला हा सर्प असं म्हणतात किंवा ही रज्जू असं म्हणतात. पण इदम अंश सत्य का? तर तो दोन्ही कालात आहे. जेव्हा तुम्हाला भ्रम झाला तेव्हा इदम अंश होता, आणि जेव्हा तुमचा भ्रम निघून अधिष्ठानाचं ज्ञान झालं तरी इदम अंश आहेत. म्हणून या ठिकाणी इदम अंशाला सत्य म्हणतात. सत्य कशाला म्हणतात? ज्याचा बाध होत नाही म्हणजे त्याला काय म्हणतात? सत्य असं म्हणतात. मग इदम अंशाला काय म्हणावं लागेल? सत्य असं म्हणावं लागेल.
तो सामान्य इदमांश सत्य आहे. कारण रज्जूचे ज्ञानानंतरही इदमांशाची प्रतीती येते. जरी आपल्याला सर्पाचा भ्रम निवृत्त झाला तरी सुद्धा इदमांशाची प्रतीती येते की नाही, आणि सर्पाचा भ्रम झाला तेव्हाही इदमांशाची प्रतीती येते की नाही. मग इदमांशाचा कधी बाध होतो? कधी बाध होत नाही. म्हणून इदमांश सत्य आहे. रज्जूचे ज्ञानानंतरही इदमांशाची प्रतीती येते. ती अशी, भ्रांती कालात हा सर्प आहे तेव्हा सर्पाशी मिळून हा या इदमांशाची प्रतीती होते, आणि रज्जू ज्ञानानंतर हा इदमांश रज्जूशी अभिन्न होऊन ही रज्जू आहे अशी प्रतीती येते. आता ते म्हणतात रज्जूच्या ज्ञानानंतरही इदमांशाची प्रतीती येते, आणि जेव्हा रज्जूवर हा सर्प आहे असा भास होतो तेव्हाही इदमांशाची प्रतीती येते. आणि जेव्हा रज्जूचं ज्ञान होतं आणि सर्पाची भ्रांती निवृत्त होते तेव्हाही इदमांशाची प्रतीतीही येते. त्यावेळेला इदमांश कसा प्रतीतीला येतो? तर ही रज्जू आहे, भ्रांती ज्ञानाचा नाश झाला असता ही रज्जू आहे. आणि ज्या काळामध्ये अधिष्ठानाचं ज्ञान नाही त्यावेळेला भ्रांती ज्ञान काली होतं हा सर्प आहे. म्हणजे हा इदमांश जो आहे तो सर्व ठिकाणी काय आहे? अनुगत आहे, तो सामान्य आहे. त्यालाच रज्जूचं सामान्य ज्ञान असं म्हणतात. आणि तो सामान्य ज्ञान कसं असतं? रज्जू स्वरूप असतं. जर इदमांश मिथ्या असता तर भ्रांती निवृत्तीनंतर त्याची प्रतीती आली नसती. हा सर्प याच्यामध्ये हा किंवा इदम हा जर मिथ्या असता तर ज्या वेळेला आपल्याला रज्जूचं ज्ञान झालं, बरोबर आहे ना, त्यावेळेला काय इदमांश मिथ्या असता तर रज्जूचं ज्ञान झालं म्हणजे भ्रांतीची निवृत्ती झाली, तर त्या ठिकाणी त्या सर्पाबरोबर हा इदमांशही जर गेला असता तर इदम म्हणजे हा रज्जू आहे असं तरी ज्ञान झालं असतं का? आपल्याला इदमांशाची प्रतीती आली असती का? नाही. येते की नाही? येते. जर इदमांश मिथ्या असता तर भ्रांती निवृत्तीनंतर त्याची प्रतीती आली नसती, प्रतीती येते. म्हणून इदमांश अधिष्ठान रज्जूरूप सत्य आहे. मग इदमांश कोण आहे? अधिष्ठान रज्जू हेच त्याचं काय आहे? स्वरूप. आणि ते कसं आहे? सत्य. कोणाचं? इदमांश. इदमांशाच्या इतकं ते काय आहे? सत्य. कारण रज्जू ज्ञानकालीही तो इदमांश राहिला आणि सर्पज्ञानकालीही इदमांश राहिला. म्हणून तो इदमांश कोण आहे? खरा वास्तविक रज्जू स्वरूप असून त्याला रज्जूचं सामान्य ज्ञान असंही म्हणतात. आणि तो बाध होत नाही म्हणून त्याला काय म्हणतात? अबाधित, अर्थात तो सत्य आहे असं म्हणतात. म्हणून इदमांश अधिष्ठान रज्जूरूप सत्य आहे. इदमांश कोणाचा? अधिष्ठाना कोण आहे? रज्जू. मग अधिष्ठान असणाऱ्या रज्जूरूप असणारा तो जो इदमांश आहे तो अर्थातच सत्य आहे. सत्य आहे म्हणजे त्याचा बाध होत नाही. मग त्याचा बाध कधी होत नाही? अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर इदमांशाचा बाध होत नाही का? भ्रांती ज्ञानकाली त्याचा बाध होत नाही. भ्रांती ज्ञानकालीही त्याचा बाध होत नाही आणि अधिष्ठान ज्ञानकालीही त्याचा बाध होत नाही. म्हणून हा इदमांश रज्जू स्वरूपासून तो काय आहे? सत्य आहे. म्हणून इदमांश अधिष्ठान रज्जूरूप सत्य आहे. आणि परस्पर व्यभिचारी जे सर्पाधिक ते कल्पित आहे. आणि हा इदमांश सत्य आहे आणि जे सर्पाधिक आहे म्हणजे कोणाला सर्प, कोणाला दंड, कोणाला पुष्पमाला, कोणाला जलधारा, हे सगळे अंश काय आहेत? हा सर्प, हा दंड, त्याच्यापैकी सर्प, दंड हे सगळे अंश जे आहे ते काय आहेत? कल्पित आहेत. इदमांश अधिष्ठान रज्जूरूप सत्य आहे आणि परस्परी व्यभिचारी जे सर्पाधिक ते कल्पित आहेत. ते सगळेच्या सगळे सर्पही कल्पित. का बरं कल्पित म्हटलं? अधिष्ठान ज्ञानाने त्यांचा बाध झाला म्हणून ते अंश कसे? सर्प हा सत्य आहे का? नाही. रज्जूचं ज्ञान झालं की त्याचा बाध होतो. पुष्पमाला सत्य आहे का? नाही. रज्जूचं ज्ञान झालं की तिचा बाध होतो. दंड सत्य आहे का? नाही. अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं की त्याचा बाध होतो. म्हणून ते सगळे अंश काय आहेत? कल्पित आहे. आणि सत्य अंश कोणता आहे? फक्त इदम अंश आहे. ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थात 5 अंश आहेत. आता याच्या पुढे सांगतात हे चाललंय कशा करता हे लक्षात घ्या. आत्मा जन्मरहित का मानावा लागतो याच्यासाठी सांगतात ना. आत्म्याला जन्म नाही हे सांगण्यासाठी प्रक्रिया चालली. आपल्याला ह्या जरी सर्व कळलं तरी सुद्धा हे चाललंय कशासाठी? तर आत्म्याच्या ठिकाणी जन्म नावाचा विकार नाही
हे सांगण्यासाठी चाललंय. एवढं लक्षात घ्या. आता हे अजून आपल्या काहीच लक्षात आलं आत्म्याला जन्म नाही हे सिद्ध करण्यासाठी कुठं काय चाललंय. इथं फक्त एक चाललंय की एक सामान्य ज्ञान आहे, एक काय आहे विशेष ज्ञान आहे. विशेष अंश जो असतो तो कल्पित असतो आणि सामान्य अंश असतो तो सत्य असतो, तो नित्य असतो आहे की नाही. आणि तो अधिष्ठान स्वरूप असतो. तो अधिष्ठान ज्ञान कालातही असतो आणि ब्रह्मज्ञान कालातही असतो. भ्रांती निवृत्ती झाली तरीही तो असतो आणि भ्रांती ज्ञान कालातही तो असतो. अशा प्रकारची आपल्याला एक प्रक्रिया आपल्याला समजावून सांगितली. आता याच्यानंतर सांगतात की पाठीमागचा विषय आहे. पाठीमागे आपल्याला आता काय सिद्ध केलं आपण, आत्मा हा जन्म मरणादी विकार रहित आहे असं सांगितलं. म्हणजे आत्म्याला जन्म नाही असं सांगितलं आणि आत्म्याला नाशही नाही. आत्मा जन्म आणि विनाश याने रहित आहे. खरं तर त्यांना सांगायचंय आता पुढे येणार ते, जाऊ दे तो विषय आता सांगत नाही. तर आता आत्मा षडभाव विकार रहित आहे असा खरा वेदांताचा सिद्धांत आहे. आत्म्याला फक्त जन्म नाश नाही. मग मधले विकार आहे का? नाही. मग ते आताच का नाही सांगितले? अहो पहिला आणि शेवटचा विकार जर नाही तर मधले असणारे त्याच्या पोटातले असणारे अगोदर काय असती ज्या येते विपरिणमते अपक्षीयते, आपला असती ज्या येते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती. या षडभाव विकारामध्ये पहिल्या विकाराचा मधुसूदन सरस्वतीने त्या गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं कोणतं चिंतन आहे, न जायते म्रियते वा कदाचिन नायम अथवा भविता वा न भूया. त्याच्यावर चिंतन करताना म्हणतात की भगवान पहिल्यांदा सांगतात न जायते म्रियते, जन्मत नाही आणि मरत नाही. म्हणजे मधल्या सगळ्या चार विकारांचा काय केला निषेध त्या ठिकाणी सहजच केल्यासारखा आहे. तर आता इथं सांगतात की ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थात, म्हणजे ब्रह्मा व्यतिरिक्त म्हणजे ब्रह्माच्या शिवाय असणारे जे सगळे पदार्थ आहे त्यांचं जर विश्लेषण केलं तर त्याच्यात 5 अंश आहे. म्हणजे याचा अर्थ ब्रह्माच्या मध्ये किती, ब्रह्माचे अंश किती हे अजून आपण शिकलोच नाही. फक्त ब्रह्माच्या अतिरिक्त 5 अंश एवढे सांगितले का? ब्रह्माचं काय, ब्रह्माचे अंश सांगितले आपल्याला काही? असं ब्रह्माचं काही स्वरूप आतापर्यंत सांगितलं नाही. मला वाटलं की परवाच माझा आत्मा ब्रह्मरूप आहे आणि माझा आत्मा सच्चिदानंद रूप आहे आणि सच्चिदानंद ब्रह्मरूप मी आहे आणि सच्चिदानंद हे ब्रह्माचे 3 अंश आहे. म्हणजे ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे. असं जड दुःखाची व्यावृत्ती करून हे शिकवलं का नाही आपल्याला? त्यांनी शिकवलं ना. म्हणजे याचा अर्थ ब्रह्म कसं आहे सच्चिदानंद. ब्रह्माच्या ठिकाणी कोणते अंश आहे? सच्चिदा आणि आनंद. सध्या अंश असं म्हणायचं, वास्तविक ब्रह्माच्या ठिकाणी अंशी भावाची कल्पना नाही. कालच आपल्याला गेलं की त्या ठिकाणी खडी साखरेमध्ये पांढरेपणा, गोडी, बरोबर ना, म्हणजे माधुर्य, त्याची श्वेतता आणि त्याची कठीणता, या 3 गोष्टी वेगवेगळ्या करून दाखवा नाही. मग आत्मा काय आहे? सच्चिद आणि आनंद हे आत्म्याचे अवयव नसून, ऐक नाही, अंश नसून ते आत्म्याचं स्वरूप आहे. जो सत आहे तोच चित, जो चित आहे तोच सच्चित आणि आनंद वेगळे करता येत नाही. मग नसतील तर त्यांना 3 का सांगितले? तर असताचे व्यावृत्ती सत म्हणून आले श्रुती, जराचे व्यावृत्ती चिद्रूपायचे असं आपण पाहिलं आहे की नाही. मग या ठिकाणी फक्त आता समजून देण्यासाठी म्हणतात की ब्रह्माच्या ठिकाणी आपला ब्रह्माच्या अतिरिक्त असणाऱ्या अनात्म पदार्थाच्या ठिकाणी 5 अंश आहेत. ते 5 अंश कोणते ते सांगतात. याचा अर्थ ब्रह्माच्या अतिरिक्त म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी हे 5 अंश नाही. ब्रह्माच्या ठिकाणी काय? सत, चित आणि आनंद. आणि त्याच्या अतिरिक्त असणाऱ्या पदार्थाच्या ठिकाणी 5 अंश आहेत. ते कोणते ते सांगतात. आस्ती, भाती, प्रिय हे 3 आणि नाम, रूप हे 2 मिळून 5. मग ब्रह्माच्या अतिरिक्त जेवढे पदार्थ असतील त्याच्याकडे 5 अंश असणार. एक आस्ती, भाती आणि प्रिय, नाही का नाही, आणि एक नाम आणि रूप. तेव्हा मला असं सांगा की आस्ती, भाती आणि प्रिय हे कधी गेलंय का आपल्याला? आतापर्यंत गेलं नाही का? आस्ती, भाती आणि प्रिय याला सच्चिद आनंद म्हणतात. आस्ती म्हणजे आहे, ऐके नाही, त्याला आस्ती म्हणजेच काय आहे? सत, ऐके नाही. भाती म्हणजे चित आणि प्रिय म्हणजे आनंद. हे तर आपल्या लक्षात आलं पाहिजे ना. आस्ती, भाती, प्रिय. आणि प्रत्येक पदार्थाला कोणतं तरी नाम आहे आणि कोणतं तरी रूप आहे. पदार्थ आहे, पदार्थाचं ज्ञान आहे. आहे म्हणलं का आस्ती झालं. तो पदार्थ घटादी पदार्थ भाती म्हणजे भासतात आणि ते आपल्याला काय आहेत? प्रिय. म्हणजे त्या घटादी पदार्थामध्ये आस्ती, भाती, प्रिय आहेत की नाही. आणि त्याला काय घट असं नाव आहे की नाही. आणि त्याला काही गोल, कंबुग्रीवादिमान असं काहीतरी मातीचा बनलेला पदार्थ, आकार, हे त्याला रूप आहे की नाही. किंवा नील, पिता नीलो घटहा असं त्याला रूप आहे. म्हणजे सगळे अनात्म पदार्थ घेतले की त्याच्या ठिकाणी हे 5 अंश असणार. अस्ति, भाती, प्रिय किंवा सच्चिद, आनंद आणि नाम आणि रूप. ही गोष्ट आपल्याला कळली की नाही का? पटली? कोणताही अनात्म पदार्थ घेतला तर त्याच्यात आम्ही 3 भाग हे आपलं 5 अंश हे सिद्ध करून देणार.
अस्थि भाती प्रिय हे 3 आणि नामरूप मिळून 2 आणि नामरूप हे 2 मिळून 5. घट आहे हे अस्थि, घट भासतो हे भाती आणि घट प्रिय आहे हा आनंद. हे काय पुन्हा सांगायची गरज नाही ना. अस्थि भाती आणि प्रिय, घट आहे अस्थि, घट भासतो भाती, घट प्रिय आहे आनंद. हे 3 अंश ब्रह्माचे आहेत म्हणून सर्व पदार्थात व्यापक आहेत. आता कोणताही पदार्थ घेतला तर अस्थि भाती प्रिय आहेत की नाही. मग अस्थि भाती आणि प्रिय हे 3 अंश कोणाचे आहेत? ब्रह्माचे. पुन्हा आता सांगितलं त्याप्रमाणे ब्रह्माचे अंश आहेत म्हणजे अंशी भाव आहेत असं नाही. गीतेमध्ये भाष्यकारांनी दिले ममैव अंशो जीवलोके, माझा जीव हा काय एक अंश. म्हणजे जसं एक भाकरी आणि त्या भाकरीचा चतकोर तुकडा हा अंश आहे, तसं व्यापक ब्रह्म आहे आणि त्याचा वेगळा कोणी एक तुकडा अंश जीव आहे असा त्याचा अर्थ नाही. अंश हा जीव अंशी असं लिहिलंय. अंश हा जीव म्हणजे जणू काही अंश, म्हणजे खऱ्या अर्थाने अंश नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने काय येतो? सच्चिदानंद स्वरूपच आहे, ब्रह्मच आहे, ऐक नाही. पण जणू काही वेगळा झाला, जणू काही त्याचा एक तुकडा पडावा. आकाश व्यापकच आहे पण घट या उपाधीमुळं जणू काही घटाने काय केलं, त्या आकाशाला एक प्रकारचा परिच्छेद केला का खरा परिच्छेद केल्यासारखा. तसा जीव जो आहे तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. जीव त्या परमात्म्यापासून काही वेगळा आहे का? पण जणू काही वेगळा झाला अविद्या किंवा अंतकरण उपाधी मुळे, आहे की नाही. त्या उपाधीचा परित्याग केला तर जीव ब्रह्मरूप आहेत आणि उपाधीचा परित्याग केला नाही तरी जीव ब्रह्मरूप आहेच आहे की नाही. तरी सुद्धा तो ब्रह्म, कारण उपाधीमुळे झालेला जो त्याचा परिच्छिन्नता आहे ती कल्पित आहे का वास्तव आहे? कल्पित आहे. का बरं कल्पित आहे? उपाधी कल्पित आहे आणि उपाधीमुळे झालेला भेद सुद्धा काय आहे? कल्पित आहे असं कळावं. घट आहे हे अस्थि, घट भासतो हे भाती आणि घट प्रिय आहे हा आनंद. हे 3 अंश ब्रह्माचे आहेत म्हणून सर्व पदार्थात व्यापक आहेत. 3 अंश कोणाचे? ब्रह्माचे. आणि ब्रह्म कसं आहे? सामान्य, ऐक नाही. आणि सामान्यम एकत्वकरम, सामान्य काय असतं? सर्वांच्या मध्ये अनुश्युत असतं. म्हणून ब्रह्माचा अस्थि भाती प्रिय हे कोणता अंश आहे? सामान्य. कोणताही पदार्थ जे अनेक पदार्थामध्ये व्यापून असतं त्याला काय म्हणतात? सामान्य असं म्हणतात, बरोबर ना. आणि विशेष म्हणजे काय? जे विशेष असतो पृथक करून. जो धर्म एकाच्याच ठिकाणी राहतो दुसऱ्याच्या ठिकाणी राहत नाही. तसं जरी भ्रांती ज्ञानातही जे राहतं, ऐका, भ्रांती ज्ञानकाली जे राहतं आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं भ्रांती निवृत्त झाली तरी ते राहतं. असं कोणही ब्रह्म, ऐक ना. सच्चिदानंद भ्रांती कालामध्ये आहे की नाही. ज्या वेळेला घट आहे पट आहे तिथं पण आहेच की नाही. ते ज्यावेळेला तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान नाही, अनात्म पदार्थाचं ज्ञान, तरी त्याच्यात आत्मा आहेच की नाही. आत्मा त्याच्यात अनुगत आहेच की नाही अस्थिभाती प्रिय रूपाने. आणि जेव्हा तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान झालं तेव्हा ब्रह्म अस्थिभाती प्रिय रूप आहेच. म्हणून कोणताही पदार्थ असला तर त्याच्यामध्ये अस्थिभाती प्रिय रूपाने 3 अंश आहेत. कोणते? ब्रह्माचे. कोणाचे? ब्रह्माचे. म्हणजे ब्रह्म हे कसं आहे? सर्वांमध्ये सामान्य, बरोबर ना. ब्रह्म हे काय आहे? सामान्य. हा, पण त्याच्यामध्ये ते पदार्थ असं तरी तुम्हाला कसं म्हणता येईल? कारण त्याच्याविषयी सांगितलं. वाघिणी गेलं ना, वाघिणीला पाहिल्यावर त्याच्यात आनंद होतोच. वाघिणीला वाघाला पाहून आनंद होतो. शिकाऱ्याला वाघ दिसल्याबरोबरच काय होतो? आनंद होतो. तेव्हा त्याच्यात आनंदरूप अंश आहे. हे तर आमचं एवढंच चाललंय ना. त्याच्यामध्ये आनंद आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला खरं तर त्याच्यामध्ये होणारे जे भीती वगैरे भाव आहेत हे कशामुळे होतात? त्या पदार्थामुळे तुम्हाला होत नाही. त्याच्याविषयी असणारी जे अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान त्याच्यामुळे तुम्हाला हे सुख किंवा दुःख होतात. तो पदार्थ साक्षात सुखाला आणि दुःखाला कारणच नाही खरं तर. आणि तुम्ही म्हणाल इतकिंचित ते सुख नाही असं म्हणाल तर त्या एकाला पाहून कोणीतरी असं एक आहे की नाही त्याला पाहून त्याच्यात आनंद होतो. याचा अर्थ त्याच्यामध्ये ब्रह्माचा हा जो आनंद अंश आहेच की नाही. त्या सर्प जरी असला तरी त्याच्यामध्ये आहेच. कोणताही पदार्थ घ्या त्याच्यामध्ये सच्चिद आणि आनंद हे आहेच आहे. घट आहे हे अस्थि, घट भासतोय भाती आणि घट प्रिय आहे हा आनंद. हे 3 अंश ब्रह्माचे आहेत म्हणून सर्व पदार्थात व्यापक आहेत. घट हे नाम आणि गोल हे रूप 2 अंश मायेचे असून व्यभिचारी आहेत. आता घट हे नाम आहे, ऐक नाही. घट असं म्हणतो तेव्हा घट हे झालं एक नाम आणि त्याचं गोल असणारं मातीचं भांड हे त्याचं काय झालं? रूप. हे घट हे नाम आणि गोल हे रूप हे 2 अंश मायेचे असून व्यभिचारी आहेत. आता कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी 5 अंश आहे त्यापैकी 3 अंश ब्रह्माचे आणि 2 अंश मायेचे. 2 अंश म्हणजे काय? नाम आणि रूप
हे दोन अंश मायेचे आहे आणि मायेचे असून नाम आणि रूप हे व्यभिचारी आहे. व्यभिचारी याचा अर्थ कुठं आहे तर कुठं नाही, किंवा कधी आहे तर कधी नाही. कधी देशाने कधी देशाने अंत होतो, तर कधी त्यांचा कालाने अंत होतो, तर कधी त्यांचा वस्तूने अंत होतो. म्हणजे त्यांना देश, काळ किंवा वस्तू यांचा भेदाने युक्त असतील ते सगळे व्यभिचारी असं म्हणायचं. म्हणजे नाम आणि रूप तसे आहेत म्हणून त्यांना काय म्हणायचं? व्यभिचारी. ठीक आहे ना, लक्षात येत आहे ना? नामरूप हे दोन अंश कशाचे आहेत? मायेचे. कोणताही पदार्थ जगातला आपल्या पुढे आला तर त्यात 5 अंश दिसले पाहिजे: आस्ती, भाती, प्रिय, नाम आणि रूप. नाम आणि रूप हे मायेचे अंश आहे आणि सच्चिद आनंद हे ब्रह्माचे आहेत. घट हे नाम आणि गोल हे रूप दोन अंश मायेचे असून व्यभिचारी आहेत. जे कोठे असते आणि कोठे नसते त्यास व्यभिचारी म्हणतात. व्यभिचार म्हणजे काय? तर कधी आहे तर कधी नाही, आहे की नाही? कोणत्या देशात आहे तर कोणत्या देशात नाही, असे जे पदार्थ असतील त्या सगळ्या पदार्थांना काय म्हणायचं? व्यभिचारी. घट नाम आणि गोलरूप पटाच्या ठिकाणी नाही. आता या ठिकाणी नामरूप हे कोणत्याही पदार्थाचे व्यभिचारी का म्हणायचं? घट हे नाव आणि गोल हे रूप पटाच्या ठिकाणी आहे का? पटाला कोणी घट म्हणतं का? आणि त्याच्या चौकोनी असणाऱ्या स्वरूपाला किंवा गुंडाळलेलं जे वस्त्र आहे त्याला कोणी घट म्हणतंय का? त्याला घट हे नावही नाही, त्या पटाला घटाचं रूपही नाही. पट नाम आणि त्याचे रूप घटाच्या ठिकाणी नाही. आता पट हे नाव आणि त्याचं असणारं काही चौकोनी किंवा गुंडाळलेल्या स्वरूपात जे वस्त्राचा आकार असेल त्याला कोणी घट म्हणतंय का? पटामध्ये घट नाही आणि घटामध्ये पट नाही. घटामध्ये पटाचा व्यभिचार आणि पटामध्ये घटाचा व्यभिचार. म्हणजे त्या ठिकाणी असणारं त्याचं रूप आणि नाव हे दोन्हींचं काय? दोन्ही काय अंश आहेत? व्यभिचारी असून ते अंश कोणाचे आहेत? मायेचे. पट आणि त्याचे रूप या घटाच्या ठिकाणी नाहीत. त्याचप्रमाणे सर्व पदार्थातील नामरूप अंश व्यभिचारी आहेत आणि अस्थिभाती प्रिय अंश सर्व ठिकाणी अनुगत आहेत. ते सांगतात सर्व पदार्थातील नामरूप. कोणताही पदार्थ घ्या, त्याला जर काही नाव असेल आणि त्याला जर काही रूप असेल तर ते नामरूपात्मक अंश हे मायेचे असून ते व्यभिचारीच आहेत. आणि आस्ती, भाती आणि प्रिय हे कसे आहेत? अव्यभिचारी. म्हणजे कुठेही कोणतीही वस्तू दाखवा त्याच्यात आस्ती, भाती, प्रिय हे असणारच, पण कोणत्याही वस्तूमध्ये. परंतु नाम आणि रूप हे यांचा मात्र नित्य व्यभिचार सापडणार. कधी असणार तर कधी नसणार, कुठं असणार तर कुठं नसणार, तर आहे की नाही? आणि त्यांना देश, काल आणि वस्तूचा परिच्छेद असणार. पण आस्ती, भाती, प्रिय कसं आहे? तर देश, काळ, वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे. हा काय? नाही, आस्ती, भाती, प्रिय असणारच, पण नामरूप असलच असं नाही. जसं एखाद्या समजा आता हे जगतातलं जेव्हा आपल्याला पदार्थ आहे तेव्हा त्याच्यामध्ये आस्ती, भाती, प्रिय आणि नामरूप आहे. परंतु ज्या वेळेला जगताचा लय होतो त्यावेळेला नाम आणि रूपाची प्रतीती आहे का तुम्हाला? नाही. परंतु ते मूळ जे त्याचं आहे आस्ती, भाती आणि प्रिय हे राहतं. ज्या वेळेला तुम्हाला मायेचा उपाधी केला आणि आस्ती, भाती, प्रिय म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी हे मायेच्या द्वारा जगत भासलं त्यावेळेला तुम्हाला नाम रूप आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला जगत भासतच नाही त्यावेळेला नामरूप आहे का? नाही. मग नामरूप कधी असतं तर कधी नसतं. म्हणजे जेव्हा नामरूप असतं तेव्हाही ब्रह्म असतं. याला म्हणायचं ब्रह्माचा नामरूपामध्ये काय आहे? अन्वय आहे की नाही? परंतु नामरूप नसलं तरी आस्ती, भाती, प्रिय असतंच. याला म्हणायचं काय? ब्रह्माचा आपलं नामरूपाचा ब्रह्मामध्ये काही व्यत्यय. बरोबर का बंडा महाराज? जे असलं नाम ब्रह्म असलं तरच जगत आहे, परंतु जगत नसलं तर ब्रह्म नाही असं नाही. त्या ब्रह्माचा काय आहे? भावच आहे. म्हणून नामरूप हे अंश कसे आहेत? व्यभिचारीच आहे. आणि ब्रह्म कसं आहे? अव्यभिचारी. म्हणजे ते कुठं नाही असं नाही, कोणत्या देशात नाही असं नाही. ब्रह्मा वाचून माया स्वतंत्र राहू शकत नाही किंवा माया कार्य जगत राहू शकत नाही, पण जगता वाचून ते मात्र स्वतंत्र राहू शकतं. आणि असं ब्रह्मज्ञानानंतर माया नाही, आहे की नाही? माया नाही आणि मायाचं कार्य काय आहे? बाधित आहे. आणि विधेय कैवल्यामध्ये माया नाही का माया कार्य नाही? दोन्हीही नाही का ब्रह्म नाही? ब्रह्म सच्चिदानंद आस्ती, भाती, प्रिय आहेच आहे. म्हणून ब्रह्माचे आस्ती, भाती, प्रिय हे भ्रांती काळातही आहेत आणि भ्रांती काल नसतानाही ब्रह्म कसं आहे? आस्ती, भाती, प्रिय स्वरूप आहेच आहे. तसं नामरूपाची नित्यसिद्धी होते का? नाही. ते कधी असतात तर कधी नसतात असं सांगायचं. ठीक आहे ना? तर काय विचारायचं? आता सांगतात
पट नाम आणि त्याचे रूप घटाचे नाही, घटाचे ठिकाणी नाही. त्याचप्रमाणे सर्व पदार्थातील नामरूप अंश व्यभिचारी आहेत आणि अस्थिभाती प्रिय अंश सर्व ठिकाणी अनुगत आहेत. अस्थिभाती प्रिय सर्वांच्या मध्ये अनुगत आहे आणि नामरूप हे अंश व्यभिचारी आहेत. जसा आता हे पहा, जसा सर्पदंडादिकांमध्ये अनुगत इदम अंश सत्य असून अधिष्ठान आहे, तसे सर्व पदार्थांमध्ये अस्थिभाती प्रियरूप सत्य असून अधिष्ठान रूप आहे आणि सर्पदंडादिकाप्रमाणे नाम रूप व्यभिचारी असून कल्पित आहेत आणि अस्थिभाती प्रिय सच्चिदानंद रूप आहेत. आता ह्या सगळ्यांचा निष्कर्ष एवढं चिंतन केलं कशासाठी, तर आत्मा नित्य आहे, आत्मा जन्म मरण रहित आहे हे सांगण्यासाठी, बरोबर ना. तर ते सांगतात. आता कसं हे चांगलं लक्षात घ्या. हे काय नामरूप अंश व्यभिचारी आहे आणि अस्थिभाती प्रिय हे अव्यभिचारी आहे, म्हणजे ते त्याच्यामध्ये नित्य अनुगत आहेत ते सांगण्यासाठी. जसा ज्याप्रमाणे सर्पदंडादिकामध्ये अनुगत इदम अंश सत्य असून सर्प आणि दंड या दोन्हींमध्ये इदम अंश अनुगत आहे का नाही. हा सर्प, हा दंड, ही जलधारा इदम अंश कसा आहे त्याच्यामध्ये अनुगत आहे आणि तो कसा आहे सत्य आहे. सत्य म्हणजे जरी तुम्हाला सर्पाचं ज्ञान झालं, दंडाचं ज्ञान झालं तरी इदम अंश आहेच. आणि जरी तुमचा सर्प अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाधिकाची निवृत्ती झाली तरी इदम अंश आहेच. पूर्वी हा सर्प म्हणत होता, त्याच्याऐवजी काय म्हणायला लागला, तर हा रज्जू असं म्हणायला लागला. म्हणजे हा जो अंश आहे इदम अंश आहे तो दोन्ही ठिकाणी अनुगत आहे, म्हणून तो अंश कसा आहे सत्य आहे. सत्य असून अधिष्ठान आहे. म्हणजे आता अधिष्ठान कोण झालं, ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्याला काय म्हणतात, अधिष्ठान म्हणतात. मग इदम अंश जो आहे त्याच्यावर खोटा रज्जू, आपलं खोटा सर्प किंवा जलधारा दंड भासले की नाही, मग इदम अंश हा सत्य आहे आणि तोच त्याचं काय आहे सर्पाचं अधिष्ठान. सर्पाचं अधिष्ठान कोण आहे, इदम अंश आहे आणि तो कसा आहे सत्य आहे. का त्याचा बाध होतो नाही, का सर्पाचा बाध होतो, सर्पाचा बाध होतो, पण इदम अंशाचा बाध होत नाही. म्हणून तो अंश कोणता आहे, इदम अंश हा सत्य आहे, सत्य असून अधिष्ठान आहे. तसे सर्व पदार्थांमध्ये अस्थिभाती प्रियरूप सत्य असून अधिष्ठान रूप आहे. तसंच सर्व पदार्थ म्हणजे आत्मेतर असणारे सगळे पदार्थ यांच्यामध्ये अस्थिभाती आणि प्रियरूप आत्मा काय आहे अनुगत असून तोच एकटा सत्य आहे आणि तोच ह्या सर्व आत्मेतर अनात्म कल्पित वस्तूंचं तोच काय आहे अधिष्ठान. त्या सर्व पदार्थामध्ये तो अनुगत आहे, अनुगत असणारा तोच सत्य आहे. सत्य तू विठ्ठला, तो सत्य आहे, त्रिगाला बाधित आहे, सर्वांमध्ये व्यापक आहे आणि सर्वांचं अधिष्ठान आहे. म्हणजे हा सर्व जो अनात्म प्रपंच आहे तो याच्यावर काय आहे कल्पित आहे, याच्या अधिष्ठानावर तो भासतो. जसं रज्जूवर सर्प भासतो तशा ह्या अस्थिभाती प्रियावर नामरूपात्मक सर्व प्रपंच भासतो. नामरूपात्मक भासतो त्यावेळेला अस्थिभाती प्रिय त्याच्यामध्ये अनुगत आहेच आहे की नाही. आणि जेव्हा नामरूपाचा बाध होतो तेव्हाही अस्थिभाती प्रिय रूपाने तो परमात्मा उरतोच, आहे की नाही. नामरूपाचा बाध झाल्यावर तो उरतो, म्हणजे पूर्वीचा आहे तोच आहे. आणि जेव्हा नामरूपात्मक आहे तेव्हाही त्याच्यामध्ये त्याची अनुगतता असतेच. किंबहुना हे नामरूपाचं अधिष्ठान कोण आहे, अस्थिभाती प्रिय हे काय आहे अधिष्ठान आणि नामरूप हे काय आहे त्याच्यावर अध्यस्त. असा त्या दोघांमध्ये कोणता भाव आहे, अधिष्ठान अध्यस्त भाव आहे की नाही. अध्यस्त अधिष्ठान भावरूप संबंध आहे असं त्याचा अर्थ. जसा सर्पदंडादिकामध्ये अनुगत इदमांश सत्य असून अधिष्ठान आहे, तसे सर्व पदार्थामध्ये अस्थिभाती प्रियरूप सत्य असून अधिष्ठान रूप आहे आणि सर्पदंडादिकांप्रमाणे नाम आणि रूप व्यभिचारी असून कल्पित आहे. सर्पदंडादिकांचं हे कसे कल्पित आहे, तसंच या सच्चिदानंद परमात्म्याच्या ठिकाणी अस्थिभाती प्रिय स्वरूप असणाऱ्या